आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक. चला तर मग बनवूया. हे बघा, आता मी नारळ किसून घेते मोदकासाठी. कवड किसून झाली आहे. आता गूळ पण मी कापून घेते. 1 वाटी नारळाचा चव घेतलाय, पाऊण वाटी गूळ घेतलाय, खसखस घेतलाय, थोडा काजू आणि बदामची भरड घेतली आहे, वेलची आणि तूप. आता मी कढई तापत ठेवली, तूप घालून घेतलंय. आता खसखस टाकलाय. आता थोडा परतून घेतल्यावर लगेचच खोबरं टाकायचं. आता थोडं 2 मिनटं तरी परतायचं आहे. खोबऱ्यातला थोडा ओलसरपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचं. आता आपण गूळ टाकून घेणार आहे. तो पण चांगला खोबऱ्यामध्ये परतून घ्यायचा आहे. गूळ खोबऱ्यामध्ये पूर्णपणे विरघळायला पाहिजे. काजू आणि बदामची भरड आणि वेलची पावडर. आता आपलं सारण तयार झालेलं आहे. तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी. आता मी तेच वाटी भरून हे पाणी टाकणार आहे. थोडं तूप टाकते आणि थोडं मीठ. पाण्याला उकळी आली की हे पीठ घालून घ्यायचं. आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, परतून घेतलंय चांगलं पाण्यामध्ये. गॅस बंद करते. 10 मिनिटं झाकण ठेवून असंच ठेवायचं. आता हे काढून घेते मी ताटामध्ये. बाकीचं घेते. आता हे गरम असतानाच मळून घ्यायचंय. थोडा कोमट पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. असं पीठ मळून घ्यायचंय. थोडंसं तुपाचा हात लावून हे असं पारी बनवून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता. हे बघा, अशी पारी बनवून घ्यायची. त्याच्यामध्ये सारण. आता सारण भरून घेतलंय. हे बघा, आता अशा चिमट मारून कळ्या पाडून घ्यायच्या. छानपैकी कळ्या पाडून घ्यायच्या अशा. हे बघा, किती छान कळ्या आल्यात. हे बघा, आता असं गोळा करून थोडं हलक्या हाताने जवळ करून पाकळ्या अलगद पकडून असं मोदक वळून घ्यायचं आहे. हा बघा, बघू शकता तुम्ही. आता हा मोदक बनून तयार झाला आहे. हे बघा, आता सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत. आता आपण चाळणीला तेल लावून घेतो. अशी चाळण घ्यायची, असं तेल लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे मोदक असे ठेवून द्यायचे. काय बोलणार आता? पाणी गरम करत ठेवले, त्याच्यावर ही मी चाळण ठेवत आहे. आता झाकण ठेवते. 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे. आता 10-15 मिनटांनी मी झाकण काढलं आहे. तर मोदक तयार झालेले आहेत.